शिक्षक दिन अतिशय सुंदर भाषण आपण पाहणार आहोत. प्रेमाचे शब्द, स्नेहाचा स्पर्श, आपुलकीची नजर, कौतुकाची थाप, सदैव मदतीचा हात असे आहेत आमचे गुरुजी खास. स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती व राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शिक्षक दिन हा दिवस सर्व देशामध्ये मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. 1962 साली ते राष्ट्रपती पदावर विराजमान झाले होते. तेव्हा काही शिष्य आणि प्रशंसकांनी त्यांना त्यांचा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याची परवानगी मागितली. माझा जन्मदिवस शिक्षक दिनाच्या रूपात साजरा करणं माझ्यासाठी गौरवास्पद आहे, असं त्यावेळी राधाकृष्णन यांनी सांगितलं. शिक्षक दिनाच्या दिवशी देशाचे राष्ट्रपती, राज्याचे राज्यपाल ते गावातील मान्यवर मंडळी मोठ्या उत्साहाने शिक्षकांचा गुणगौरव करत असतात. डॉक्टर एस राधाकृष्णन यांनी संपूर्ण भारतातील अनेक महाविद्यालयांमध्ये अध्यापन केले आहे आणि त्यांच्यासाठी अध्यापन हा एक दैवी व्यवसाय होता. त्यांच्या मते खरे शिक्षक ते आहेत जे आपल्याला स्वतःबद्दल विचार करण्यास मदत करतात. पुढे 1948 मध्ये ते विद्यापीठ शिक्षण आयोगाचे अध्यक्ष झाले. राधाकृष्णन 1952 मध्ये भारताचे पहिले उपराष्ट्रपती म्हणून निवडून आले आणि भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणून निवडले गेले. त्यांच्या हयातीत त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. तुम्हाला सुंदर असा निबंध दिलेला आहे, त्यामुळे एक लाईक नक्की करा आणि आपल्या मी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवटी जाता जाता एवढेच म्हणेन, गुरु घेऊनी माझा भार, शिकविती पोट तिडकीने फार, आयुष्याच्या वळणावर आज गवसला मज बोधवृक्षाचा पार, गवसला मज बोधवृक्षाचा पार. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला इतर कोणत्या विषयाचा निबंध, भाषण हवे असेल तर कमेंट करून नक्की सांगा.